मिश्रण करून घ्या. आता दही घालून घेतलं ना, आता कस्तुरी मेथी घालून घ्यायची. आता कोलंबी टाकून चांगली शिजवून घेऊया. कोलंबीला मसाला लागेपर्यंत चांगले मिश्रण करून घेऊया. कोलंबी मिश्रण पण झालेली आहे. आता थोडं पाणी घालून घ्यायचं. आता आपण बिर्याणीसाठी लेअर लावतोय. तर सर्वात प्रथम भांड्यामध्ये तूप घालून घेऊया. तूप चांगलं असं मिक्स करून घेऊया भांड्याला.